टीव्हीच्या मागे तुमचं असतं सारखं. असू दे ना, बघू दे ना यार, काय कंटाळा आला एक तर. हा ना, कंटाळा आलाय. गरम एकतर एवढं होतंय, आधी मुंबईची गरमी. चला ना जाऊया जरा कुठेतरी मस्त फिरायला, एखाद्या रिसॉर्ट किंवा एखाद्या जंगल सफारी, मस्त कुठेतरी जाऊया छान, पण वन डे रिटर्न सारखं, कारण आता एक्झाम सुरू होणार आहे. प्लीज 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 चला चला चला. नक्की नक्की. माझ्या पण डोक्यात तोच चालला होता प्लॅन. बरेच दिवस झाले आपण कुठे फिरायला नाही गेलो, पण नक्कीच जाऊया आपण कुठल्या तरी रिसॉर्टला, आणि खरंच खूप बरं वाटेल. नक्की. यस, ये होईल कुछ बात. यस, चला चिकू जायचं. आणि ते कधी? यस, उद्याच लागलीच, कारण आता जॉईंट सुट्टी आलेली आहेत, हॉलिडे आलेले आहेत. शनिवार, रविवार, सोमवार. नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका यूट्यूब चॅनल छावा शिवबाचा प्रथमतः हार्दिक स्वागत करत आहे. आणि माझी टीम, आम्ही सर्वजण नियोजनबद्ध पद्धतीने निघालेलो आहोत SV रिसॉर्टकडे, थोडीशी मजा मस्ती धमाल करायला. आणि हा आता आपलं प्रवासाचे दृश्य आहेत. आपण थोड्याच वेळात SP रिसॉर्ट जवळ पोहोचणार आहोत. हा हे पनवेलपासून जवळजवळ 8 किलोमीटर अंतरावर आहे SP रिसॉर्ट. सुंदर असं ठिकाण आहे. आता SP रिसॉर्टच्या गेटवर आलेलो आहोत आपण. चला तर मग आज जाऊया. आपण आलेलो आहोत SP रिसॉर्टकडे, आणि SP रिसॉर्टचे कर्मचारी यांनी आपलं सर्वांचं, माझ्या फॅमिलीचं, माझ्या कुटुंबाचं सुंदररित्या स्वागत केलेलं आहे, मोस्ट वेलकम केलेलं आहे. आणि आता आपण करणार आहोत SP रिसॉर्टची सफर. माझ्या मागच्या बाजूला जे आपण पाहतात तो पार्किंग एरिया आहे. जवळजवळ इथे 150 ते 200 गाड्या आरामात पार्क राहू शकतात. आणि आता आपण जाणार आहोत SP रिसॉर्टकडे. आणि हे समोर जे दिसत आहे ते SP रिसॉर्टचे रिसेप्शन आहे. नक्कीच बघूया थोड्याच वेळात रिसेप्शन आणि SP रिसॉर्टचा इंटेरियर, सर्व गोष्टी माहिती घेऊया थोड्याच वेळात. चला तर मग जाऊया पुढे पुढे. आपण हे समोरच बघत आहोत ते SP रिसॉर्ट रिसेप्शनचं एंट्री गेट आहे. आणि आपण आत जात आहोत असते. आणि समोर बघत आहोत रिसेप्शन काउंटर आहे त्याच्या राईट साईडला. आणि लेफ्ट साईडला आपण बघत आहोत, आपल्या लेफ्ट साईडला आहे वेटिंग रूम. आणि राईट साईडला समोरच दिसतं आपल्याला रेस्टॉरंट. सुंदर अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि सध्या लाईट्स बंद आहेत, ते लाईट चालू करून घेतोय आपण. वाव, सुंदर सुंदर मस्त असं डेकोरेट आहे. आणि आपल्या समोरच बघत आहोत आपण जेवणाची उत्तमरित्या सोय केलेली आहे छानपैकी. आणि आपण बघतच आहोत स्वच्छता काय असते ती इथे काटेकोरपणे पाळलेली आहे. आणि स्पंजी सोपे आहेत इथे. हा हे वॉशरूम एरिया. स्वच्छता इथे अगदी काटेकोरपणे पाळली जाते. पुन्हा आपण आलेलो आहोत रिसेप्शन एरियामध्ये. आणि आपण पुढे जाणार आहोत जिथे लॉजिंग असतं, म्हणजे राहण्याची व्यवस्था जिथे असते तिथे जाणार आहोत आपण थोड्याच वेळात. जात आहोत त्यांचे SP रिसॉर्टचे कर्मचाऱ्यांबरोबर लॉजिंग एरियामध्ये. आणि हे समोरच आहे रिसेप्शन एरिया. आणि आस्ते आस्ते आपण रूम बघायला जात आहोत पुढे पुढे. वाह, छान, अगदी मनासारखं. आपण बघू शकता इथे रूमचं इंटेरियर डेकोरेटर. आणि ही समोरच खिडकी आहे, मस्त अशी गार हवा खाण्यासाठी. आणि खरंच
डायरेक्ट सूर्यप्रकाश थेट घरात, थेट हवा घरात. वाव, छान छान. आणि टॉयलेटही एकदम क्लीन आहेत, बघू शकता आपण. वाव, सुंदर सुंदर. किंवा आपले लहान मुलांचे सेलिब्रेशन असतं, नामकरण वगैरे ते आपण करण्यासाठी ते आयोजन करू शकतो. तर सुंदर असं हॉल आहे, बघू शकता. आपल्याबरोबर जरी मोठी फॅमिली असली तरी आपल्याबरोबर आपली लहान लहान मुलं असतात, लहानसहान मुलं असतात, त्यांच्यासाठी एक सुंदर असं नियोजन केलेलं आहे SP रिसॉर्टने. आणि मस्त असं चला तर मग मित्रांनो, आपण आलेलो आहोत SP रिसॉर्टच्या मैदानामध्ये. आणि आपण बघतोय हा सुंदर असा व्हॉलीबॉलसाठी खेळण्यासाठी एक पॅसेज आहे. त्या व्हॉलीबॉल तुम्ही स्पोर्ट्स खेळू शकता थोडेफार. आणि हा समोरचा स्पेस बघताय, खूप मोठा मैदान आहे. आणि या मैदानामध्ये आपण शादी इव्हेंट, लग्नाचे इव्हेंट अरेंज करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी अरेंज करू शकतो जिथे जास्त माणसं पाहिजे असतात. आणि हे ते पार्किंगचाही काही प्रश्न नाही. 100-1 गाड्याजवळ 100-150 गाड्या पार्क राहू शकतात सुंदररित्या. असं SP रिसॉर्टचं आयोजन आहे. कमी थोडी होतो. आणि नमस्कार मित्रांनो, SP रिसॉर्टची महत्त्वाची खासियत म्हणजे हे आहे स्विमिंग पूल. सुंदर.